पाटील हे उपस्थित होते। आणि आता थेट जाणार आहोत, मंत्री अनिल परब बोलतायत त्या ठिकाणी। एसटीच्या संपाची ज्या युनियनने नोटीस दिली होती ती कनिष्ठ कर्मचारी संघटना, त्यांचे अध्यक्ष गुजर आणि त्यांच्यासोबत आलेले ॲडव्होकेट सदावर्ते, ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि त्यांचे कर्मचारी यांच्याबरोबर माझी बैठक झाली। या बैठकीत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता, जो साहजिकच विलिनीकरणाचा होता, यावर मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हेच सांगितलं की आपण तर वकील आहात, आपल्याला हे सगळे कायदेशीर प्रक्रिया माहिती आहे आणि हायकोर्टाने जी कमिटी स्थापन केलेली आहे त्रिसदस्यीय, आणि हायकोर्टाने या कमिटीला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की या कमिटीने या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अभ्यास करावा आणि आपला अहवाल सरकारला सादर करावा। आणि ज्या वेळेला हायकोर्टाने एखादे निर्देश दिलेले असताना मला त्या निर्णयामध्ये फेरफार करता येणार नाही, आणि म्हणून हायकोर्टाचा जो काही कमिटीचा अहवाल असेल त्याच्यावर सरकार सकारात्मक विचार करेल असं मी त्यांना सांगितलेलं आहे। त्यावर त्यांचं म्हणणं होतं की आपण ॲडव्होकेट जनरलशी बोलून घ्या, ॲडव्होकेट जनरलना पण या बाबतीमध्ये माहिती आहे। आणि मी म्हटलं ॲडव्होकेट जनरलशी मी बोलीन, परंतु आपण संप मागे घ्या, कारण त्यामुळे लोकांची जी अडवणूक होते, लोकांना आज त्रास होतोय, हा त्रास कमी करा। कारण ह्या प्रोसेस जो आहे विलिनीकरणाचा, हा कुठलाही प्रोसेस 1, 2, 3 दिवसात असा होत नाही। त्यासाठी जी काही कमिटी आहे ती कमिटीला योग्य तो वेळ दिलेला आहे, त्या वेळेतच हे काम होईल असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे। त्या व्यतिरिक्त जर कुठले मुद्दे असतील तर त्याची चर्चा करायला मी तयार आहे। त्यांनी मला सांगितलं मी 72,000 लोकांचा प्रतिनिधी आहे। माझी जी कृती समितीची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 28 कर्मचारी संघटना होत्या। मी म्हटलं नेमकं कोणाशी बोलायचं, त्यावर त्यांनी सांगितलं मी 72,000 लोकांचं प्रतिनिधित्व करतोय। मी म्हटलं आपण जर 72,000 लोकांचं प्रतिनिधित्व करत असाल तर मी आपल्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना विनंती करतो की सरकार कुठल्याही कर्मचाऱ्याचं नुकसान करू इच्छित नाही, परंतु लोकांना देखील आम्ही बांधिलकी आहे। आम्ही सरकारची लोकांना पर्यायी व्यवस्था देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे। त्यामुळे जास्त हा संप ताणू नका, संप लवकरात लवकर मागे घ्या, आपण चर्चा करू, या प्रश्नाचं उत्तर शोधू। त्यावर त्यांनी पुन्हा चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि म्हणून मी दररोज जसं आवाहन करतो तसं आपल्या माध्यमातून देखील आज पुन्हा आवाहन करतो की सरकारने कुठेही अशी आडमोठेपणाची भूमिका घेतलेली नाही। सरकारने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीचीच भूमिका घेतलेली आहे, परंतु विलिनीकरणाचा मुद्दा हा कमिटीच्या माध्यमातूनच जो अहवाल येईल त्यावरती ठरवला जाईल। सर, आज एसटी कर्मचारी खूप जास्त आक्रमक झाले होते, जे तुमच्या निवासस्थानी येण्यासही निघाले होते। आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या हक्कासाठी लढणं हा देखील त्यांचा अधिकार आहे, म्हणून त्यांना जे योग्य वाटतं ते करतायत। परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा भडकवण्यावरनं त्यांनी कुठली कृती करू नये अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचं कारण जे नेते भडकवत आहेत, उद्या एस टी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं तर हे कोणी नेते त्यांना विचारायला येणार नाहीत। ह्या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा कोणाचाही उद्देश नाही, परंतु राजकारण करण्यासाठी जे भडकवत आहेत, राजकारण करण्यासाठी जे कामगारांना उस्कवत आहेत, मी पुन्हा एकदा कामगारांना विनंती करतो की कामगार तुमच्या न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे, परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी भडकवण्यावरून आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका अशी मी विनंती पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून त्यांना करतोय। सर, आता आझाद मैदानामध्ये एक मोठा जनसमुदाय जो जमलेला होता एसटी कर्मचाऱ्यांचा, त्यांचं मत
त्याच्यामधलं एक आक्रमक रूप पाहायला मिळालं. याच्यामध्ये अनेकांचं म्हणणं असं होतं कर्मचाऱ्यांचं, आज जे सगळं झालं तो फक्त ट्रेलर होता, सोमवारी काहीतरी पूर्ण पिक्चर ते दाखवणार आहेत, त्यामुळे मोठी काहीतरी घटना सोमवारी घडेल अशा पद्धतीची एक शक्यता व्यक्त केली. मी कामगारांशी कुठल्याही प्रकारचं लढा देऊ इच्छित नाही. त्याचं कारण असं आहे की ते शेवटी माझेच कामगार आहेत, एस टीचे कामगार आहेत. कदाचित त्यांच्या भावना भडकलेल्या असतील, परंतु भावना भडकलेल्या असताना चुकीचं कुठलंही पाऊल उचलू नका अशीच मी त्यांना विनंती करतो. राजकीय पोळी वाढण्याचा प्रयत्न कुठेतरी होताना असं पाहायला मिळतं. राजकीय पोळी भाजा, परंतु पोळी जळणार नहीं याची काळजी घ्या. ठीक सर, हिंदी में थोड़ा जानना चाहेंगे, जिस तरीके से आज मीटिंगें हुई, क्या कुछ तय हुआ, क्या कुछ बातें हुई? एसटी की जो यूनियन थी जिन्होंने हमको स्ट्राइक की नोटिस दी थी, उस एसटी के कनिष्ठ कर्मचारियों की जो यूनियन है उनके प्रेसिडेंट गुजर और उनके लीगल एडवाइज़र सदावर्ते एडवोकेट जयश्री पाटिल, इनके साथ में मेरी मीटिंग हो गई और यहाँ पर जो मर्जर का उन्होंने जो मुद्दा उठाया था, उस मर्जर के बारे में मैंने आप उनको यही कहा कि आप तो एडवोकेट हो, आपको सब कानूनी प्रोसेस मालूम है और हाईकोर्ट ने जो ऑर्डर की है, जिसमें हाईकोर्ट ने ये कमेटी बनाई है इस मर्जर को लेके, और कमेटी को 12 हफ्तों का समय दिया है और उस समय में कमेटी को ये तय करना है मर्जर के बारे में जो डिसीजन देना है या जो स्टडी करके उनको जो रिपोर्ट देना है गवर्नमेंट को, वो जो रिपोर्ट आएगा उसके लिए हम पॉजिटिव है और ज़रूर उसके ऊपर विचार कर सकते लेकिन हैं। क्या इस विषय को लेकर के मुख्यमंत्री से आपकी बातचीत हुई? मुख्यमंत्री का क्या सोचना है इस पर? मुख्यमंत्री को ये हम रेगुलर ब्रीफिंग दे रहे हैं, लेकिन जो हाईकोर्ट ने जो कमेटी बनाई हुई है वो सभी के लिए वो बाइंडिंग है, इसीलिए जो रिपोर्ट वहाँ से आएगी उसके ऊपर ही निर्णय होगा और इसलिए ये सब चीज़ें हम मुख्यमंत्री को बता देंगे। क्या एसटी कर्मचारियों के कंधे पर बंदूक रखकर विपक्षी दल जो है वो इस प्रकार का षड्यंत्र, आपको ऐसा लग रहा है सर? विपक्षी दल इस कर्मचारियों को भड़का रहा है, वो इस आंदोलन को अलग तरह से लेके जाना चाहता है। उनका मुझे अभी तो ऐसे लग रहा है कि विपक्षों का उनको न्याय देने में कोई ज़्यादा इंटरेस्ट नहीं है, सरकार को बदनाम करने में ज़्यादा इंटरेस्ट है। तो आगे की तो मैं ये चाहता हूँ कि एसटी के वर्कर है, उन्होंने समझना चाहिए ये राजनीति लड़ाई में एसटी वर्कर का कोई नुकसान नहीं हो, ये मेरा उसके ऊपर ख्याल रखना मेरा काम है और मैं वो करूँगा। सर, आज अनेक कर्मचारी राज्यभरात आझाद मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि सातत्याने अजूनही जे आहे ते पडळकर असतील किंवा खोत असतील दोघंही सातत्याने आवाहन करतात की आणखी कर्मचाऱ्यांनी मुंबईत दाखल व्हावं. नाही, त्या बाबतीत मी कसं काय बोलू? आम्ही आमची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे. चर्चेसाठी विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टाचा सोडून बाकी कुठल्याही चर्चेला आमची तयारी आम्ही दर्शवलेली आहे. आम्ही ही चर्चा नेहमी करतोय. आज ज्या युनियनने आमच्याकडे विनंती केली की आम्हाला चर्चा करायची आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. लेकिन क्या आप एएसजी से बातें करेंगे? एएसजी को इसमें एजी से मैं बात करूंगा. उसका कारण ऐसा है कि उन्होंने कहा कि आप एजी से बात करो. जो कानूनन बात है गवर्नमेंट की, वो एजी साहब के लीगल एडवाइस से ही चलती है, वो हम उनसे बात करेंगे. लेकिन आपकी भूमिका क्या है? आप एसटी वर्करों के समर्थन में है या उनकी मांगों के खिलाफ है? एसटी के लोगों के खिलाफ हम बिल्कुल नहीं है. इसमें राजनीति हो रही है. जो मुद्दा कोर्ट ने जो डिसाइड किया है वो कोर्ट से ही या कमेटी जो अपॉइंट की है उसी से छूटने वाला है. ये लोगों को भड़का रहे हैं, ये उनका भड़काना गलत है. इसमें एसटी वर्कर का नुकसान हो रहा है और लोगों का नुकसान हो रहा है. एक बात ध्यान में रखो, आज एसटी महाराष्ट्र की आज लोगों को ले जाने वाली एक बड़ी सोर्स है. आज एक बार लोग अगर उसके अलावा जाना लगेंगे और बाद में अगर एसटी के पास नहीं मुड़ के आएंगे तो सबसे ज़्यादा नुकसान एसटी का होने वाला है और हम ये नहीं चाहते हैं. इसलिए ये स्ट्राइक जल्द से जल्द ख़त्म होके हमको आखिर में एसटी भी जिंदा रखनी है. क्या सरकार विपक्षी दलों को कन्विंस करेगी? उद्यापासून ऑटो चालक मालक संघटना देखील या संपात करतायत. एखाद्या ठिकाणी कुठेतरी असं झालेलं असेल. आता सगळे आपापला धंदा जास्त जोरात करतायत. माझं मत असं आहे की एस टीचा जे काय धंदा आहे
हा दुसऱ्या लोकांनी एकदा हिरावून घेतला तर एस टीकडे परत कोण फिरलं नाही तर अजून मोठी समस्या निर्माण होईल, याची काळजी देखील एस टी कर्मचाऱ्यांनी घ्यावी. बस अभी बहुत होगा. विपक्षी दल कन्विंस करेंगे आप? तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली. त्याच्यानंतर अनिल परब बोलत होते. हायकोर्टानं नेमलेल्या कमिटीच्या अहवालानंतरच पुढची दिशा ठरेल असं अनिल परब यांनी सांगितलेलं आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. कोणाच्याही भडकावण्यानं स्वतःचं नुकसान करू नका असं आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे. तर अनिल परब यांनी महत्त्व